ससला गेल्याच्यानंतर त्यानं म्हणजे लगेच ट्रीटमेंट केल्याच्यानंतर मग तिचं लगेच 11 तारखेला त्यानं ऑपरेशन केलं. मग ऑपरेशन केल्याच्यानंतर ते मॅडमना बाहेर आल्या. मग त्यांना आम्हाला दाखवलं. त्यांनी विचारलं कुठं केलं इथं ऑपरेशन. तर मी त्यांना सांगितलं की आमच्या इकडे बीडला रुग्णालयामध्ये. तर ते म्हणल्या हे डॉक्टरच का कोणच म्हणल्या, म्हणजे समजा असं करतील मला सोबत. तर त्याने दाखवला व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये एक कापड होतं आणि हातामध्ये ग्लोव्ज होते ज्याच्यामध्ये पोटामध्ये. मग नंतर ते ऑपरेशन झालं. 2-3 दिवस म्हणजे बरी झाली. परत आणखीन ते जास्त इन्फेक्शन झालं. परत तिच्या आतड्यामध्ये तुटल्याच्या नंतर परत ऑपरेशन केलं तिचं. आता ससनला माझी मुलगी ॲडमिट आहे. ज्यांच्याकडून हे झालंय गुन्हा त्यांच्यावर कारवाई लगेच करावी असं ते सीएचं म्हणणं आहे की म्हणजे सीएसला माहिती आहे 9 तारखेला. म्हणजे ते म्हणते तर आम्हाला कल्पना आहे. मग यांना माहीत होतं तर मग यानं समजा एक फोन करून विचारायचं ना म्हणजे काय आहे काय नाही म्हणून. मग त्यांना पण माहिती, सीएसला पण माहिती आणि ते डाकण्याला पण माहिती. ते महिला व बाल रुग्णालय अंतर्गत 1 तारखेला एका रुग्णांवर सिझेरियन सेक्शनची शस्त्रक्रिया एका डॉक्टरमार्फत करण्यात आली. 1 तारखेला शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला 4 तारखेला डिस्चार्ज करण्यात आला. त्यानंतर 9 तारखेला एका प्रायव्हेट प्रॅक्टिशनरचा फोन आला की सर 1 तारखेला सिव्हिलमध्ये फिगर झालं होतं आणि त्या पेशंटच्या पोटामध्ये सोनोग्राफी केली असता फॉरेन बॉडीसारखं काहीतरी दिसत आहे. त्या पेशंटची जेव्हा हिस्ट्री विचारली नेमकं काय झालं, कसं दिसत आहे, काय झालं, त्यांनी सांगितलं की 4 तारखेला डिस्चार्ज झाल्यानंतर 2-3 दिवसापासून रुग्णाला मळमळ आणि उलट्यांचा त्रास होता आणि त्याच्यामुळे रुग्ण 9 तारखेला प्रायव्हेट डॉक्टरकडे गेला. मी इमिडिएटली त्या प्रायव्हेट डॉक्टरला सांगितलं की तुम्ही सिव्हिलमध्ये पेशंटला घेऊन ऑपरेट करा, जर फॉरेन बॉडी असेल तर रिमूव्ह करा. मग त्यांनी 10 मिनिटांमध्ये नातेवाईकांना विचारतो म्हणून सांगितलं आणि नंतर सांगितलं की रुग्णांचे नातेवाईक सिव्हिलमध्ये जाण्याला तयार नाही आहे, पुण्याला घेऊन जाणार आहेत. एवढी माहिती मिळाली. त्यानंतर हे झालं 9 तारखेला रात्री. 10 तारखेला सकाळीच्या वेळेस केस पेपर वगैरे काढून तर पुन्हा माहिती केली. तेव्हा संबंधित जे डॉक्टर्स होते त्यांच्यावर आम्ही त्यांना कारणे दाखवा विचारलं आणि कारवाईच्या प्रस्तावासाठी इन्क्वायरीकरिता उपसंचालक कार्यालयाला इन्फॉर्म केलेलं. त्यानंतर आज दिनांक 18 तारखेला नातेवाईकांनी माझ्याकडे एक तक्रार दिली. त्या अनुषंगाने मी वैद्यकीय महाविद्यालयाची निग्लिजन्स कमिटी आणि उपसंचालक सरावाची प्रशासकीय कारवाईसाठी कमिटी त्या कंप्लेंटचा आधार घेऊन ते प्रस्तावित केलेलं आहे. आणि जेव्हा हे दोन्ही कमिटीचे प्रस्ताव येतील तेव्हा जे सत्य आहे ते उघडतील. 100% सोनोग्राफीमध्ये जर फॉरेन बॉडी आहे ही चूक आहे, ती चूक आहे, त्याला कोणीही पाठीशी घातलं जाणार नाही.